त्यांनी सॉरी तर त्यांनी आणले. ह्या भाजीचं सगळं भाजीचं नाही बरं का, पण काकडी टमाटर हिरवी मिरची हे सगळं टाकून मी काहीतरी बनवणार आहे मस्त. तर या सगळ्यांनी खाली भाजी ताजी ताजी भाजी घ्या. मेथीची जुडी 20 रुपये. काकडी कशी हो? 60 रुपये. 60 रुपये काकडी, 60 रुपये किलो काकडी घ्या. भेंडी 30 रुपये पाव. टमाटे 50 रुपये किलो है ना, डायरेक्ट किलो 50 रुपये. म्हणजे आपल्याकडे जरा स्वस्तच माल आहे. तर नक्की या आणि सगळ्यांनी भाजी घेऊन जा. खूप स्वस्त आणि मस्त छान छान भाजी. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. घ्याऊ ना शिंदे घ्याऊ ना कांदे, कांदे लई स्वस्त खायला मस्त. बस एवढं. मला येत नाही आहे पुढचं, पण छान गाणं. आम्ही शाळेमध्ये बोलायचं हे गाणं, पण मला येत नाही आता, विसरून गेले मी ते. तर या सगळ्यांनी भाजी घ्यायला. खूप छान भाजी फ्रेश, सकाळ सकाळचा माल एकदम फ्रेश मस्त पैकी. तर मी वेगळं आज काहीतरी वेगळं असं, मग आज काहीतरी वेगळं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज काय बनवणार आहे मी मुलांना नाश्त्याला, आणि त्यांनासुद्धा आज शनिवार आहे त्यांना पण नाश्त्याला आणि मुलांना नाश्त्याला. हे मी कटिंग करणार आहे आता सगळं बारीक, आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे. आणि नंतर नक्की गेस्ट करा तुम्ही काय बनवणार आहे. सगळं कटिंग करून झालं आहे. आता फक्त काकडी बारीक करून घेते मस्तपैकी. बघू शकता सगळं बारीक केलं. कोथिंबीर जास्त घेतली. कोथिंबीरीने खूप छान स्वाद येतो. या सगळ्यांनी तरी नाश्ता करायला आता ही बनवते मस्तपैकी. आज मी बनवणार आहे सँडविच. सँडविच बनवणार आहे माझ्या पद्धतीने मुलांसाठी. त्याच्यासाठी मी हे बारीक करून घेतलंय आणि असं गोल गोल कापले ना, कांदा काकडी हे ते. तर मुलांना खायला म्हणजे त्रास झाल्यासारखं होतो, त्यांना वाटतं नको असं. त्याच्यामुळे मी असं बनवते आणि खूप छानपैकी त्यांना आवडते. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ छान असं. फक्तही नाही केलं. हिरवी मिरची कापायची होती, पण त्यांना तिखट लागेल म्हणून नाही कापू. तर सगळं मिक्स करून घ्यायचे मस्त एक मिक्स करून घेते. मला सँडविच बनवते सकाळ सकाळ नाश्त्याला मस्तपैकी. मुलांना खूप आवडतं बाई. कांदा असा गोल गोल कापला, काकडी गोल गोल कापली काकडी आपण, तर टोमॅटो असा गोल गोल कापला, तर त्यांना खायला नाही चांगलं वाटत. ते नाही बोलतात. मला म्हणतात मम्मी तू बनवते ना तसं तू बनव. तसं बनव ठीक आहे, मी बनवते तसंच बनवते. तर हे बघा मी असं मिक्स करते आणि त्याच्यानंतर बटर टाकून बनवते. मुलांना जास्त आवडतं आहे. बाकी आपलं काही नाही, मला तर नाही काय एवढं. मुलांना जास्त आवडतं हे असं खायचं म्हणजे खुश एकदम जास्त. नवीन नवीन ट्राय करावं त्यांना असं वाटतं. तर मी पण नेहमी त्यांना वेगळं वेगळं पद्धतीचं करून घालत असते खायला. एक नंबर खरंच एवढं छान लागतंय. हा 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 खरंच खूप छान लागते. नक्की असं जरी खाल्लं तरी छानच आहे. ते डाएट करते त्याच्यासाठी खूप छान आहे. पण मी इतके दिवस झालं डाएट करते, पण मी असं कधी विचार नाही केला असं खाऊन. पण ते असं खाणार नाही. त्याच्यामध्ये थोडंसं भेळ टाकले ना. भेळमध्ये कशी भेळ आपण चुरमुरे जर ह्याच्यामध्ये टाकलं ना एक नंबर भेळ होणार ते. मम्मी जास्त बनवते असं वजन टाकून. त्या प्लेटीने मी दाबत आहे.
मी सँडविच बनवण्यात ती भारी असणार आहे आणि मी ह्या पॅनवर बनवणार आहे. मम्मीचा कुरकुरीत म्हणतो ह्याचा कुरकुरीत नको. सँडविचच्या भांड्यामध्ये खरंच छान बनत नाहीये आणि मी बनवते ते एकदम परफेक्ट. आपलं हे छान आहे, एकदम परफेक्ट मस्त. मी बनवते असंच, मुलांना सुद्धा आवडणार आहे जास्त. बटर, अमूलचं बटर आहे. सगळं खराब झालं. खराब झालं सगळं. सँडविच एकदम बेकार, एकदम. बघा त्याच्यामध्ये मला करायचं येत नाहीये, पण बघावं ट्राय करून. पण हे सगळ्यात उत्तम, एकदम मस्त. तरी मी प्रयत्न करणार पुन्हा एकदा. सुरुवातच आहे ही, तर प्रयत्न तर केलाच पाहिजे. छान होतंय बटर लावून. त्यामध्ये बकवास होते, पण तरी मी प्रयत्न करणार. मी बनवला एकदम कुरकुरीत झालाय. आवाज येतो का? खूप छान असा कुरकुरीत झालाय, मस्त. दुसरं ऑप्शन काय नसतं तर अवघड झालं असतं. नशीब ऑप्शन आहे, पॅनवर करू शकतो आपण. प्लेटने असं दाबत असते आणि त्या 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 भांड्यामध्ये तर मला अजिबात करायला जमत नाही. मी पण प्रयत्न करणार नक्की, आणि पण माझ्या याचा प्रयत्न करणार. मुलं तर सांगतीलच कुणाचं भारी वाटतंय. मी बनवलं त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांना आवडतंच करायला गेलं तर. बघूया आपलं पण कसं होतंय ते सँडविच. सारखं झालं एकदम मस्त. आणि खरंच तुम्ही घरी पण असं करू शकता. मी जशी आयडिया लावते ना, तशी आयडिया लावा नक्कीच. खूप छान सँडविच बनते आणि मुलांना तर खरंच खूप आवडते.